नमस्ते मित्रांनो, MPSC ऑफिसर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आरोग्य विभागाच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे 500पेक्षा जास्त अपेक्षित तांत्रिक प्रश्न. त्यामुळे आजचा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आता हा जो 500+ अपेक्षित प्रश्नसंच आहे यामधील अनेक प्रश्न हे वारंवार स्पर्धा परीक्षांमध्ये रिपीट होणारे प्रश्न आहे. सोबतच आरोग्य विभागाच्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामधूनही बहुसंख्य प्रश्न मी या प्रश्नसंचामध्ये कव्हर केलेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण येणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होणार आहे. तर स्टार्ट करूया आजच्या आपल्या व्हिडिओला आणि बघूया 500+ अपेक्षित तांत्रिक प्रश्नसंच. तर आपला पहिला प्रश्न आहे, BCG ही लस कोणत्या रोगावर दिली जाते? तर BCG ही लस क्षयरोगावर दिली जाते. क्षयरोगावर कोणते औषध दिले जाते? तर क्षयरोगावर स्ट्रेप्टोमायसिन हे औषध दिले जाते. क्षयाचा जीवाणू कोणी शोधून काढला? तर क्षयाचा जीवाणू रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने शोधून काढला आहे. डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या आजारावर वापरली जाते? तर डॉट्स ही उपचार पद्धती क्षयरोगावर वापरली जाते. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम भारतात कधीपासून सुरू करण्यात आला? तर हा कार्यक्रम भारतात सुरू करण्यात आला आहे 1997 पासून. डॉट्स ही उपचार पद्धती भारतात कोणाच्या मदतीने चालू करण्यात आली? तर डॉट्स ही उपचार पद्धती जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO मदतीने चालू करण्यात आली होती. RNTPC हा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे? तर हा कार्यक्रम आहे क्षयरोग नियंत्रणाशी संबंधित. RNTPC म्हणजेच सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी झाली? तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ची स्थापना झाली आहे 1948. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे जेनेवा, स्वित्झर्लंड येथे. विषमज्वर कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर विषमज्वर होतो साल्मोनेला टायफीमुळे. DPT ही लस कोणत्या आजारावर दिली जाते? तर DPT ही लस घटसर्प, डांग्या, खोकला व धनुर्वात या 3 आजारांवर दिली जाते. DPT ही लस त्रिगुणी लस आहे. पेनिसिलिन हे औषध कोणत्या आजारावर वापरतात? तर पेनिसिलिन हे औषध न्यूमोनिया या आजारावर वापरतात. डबल किंवा दुहेरी न्यूमोनिया म्हणजे काय? तर दोन्ही फुफ्फुसांवर परिणाम होतो, त्याला डबल न्यूमोनिया म्हटलं जातं. बघा, न्यूमोनिया हा फुफ्फुसाचा आजार आहे. अनेक रुग्णांच्या फक्त एकाच फुफ्फुसावर परिणाम होत असतो, पण ज्या रुग्णांच्या दोन्ही फुफ्फुसावर परिणाम होतो त्यांना डबल न्यूमोनिया असं म्हटलं जातं. ॲक्युपंक्चर उपचार पद्धती कोणत्या देशातील आहे? तर ॲक्युपंक्चर उपचार पद्धती आहे चीन या देशातली. त्यानंतर ॲक्युप्रेशर ही उपचार पद्धती कोणत्या देशातील आहे? तर ॲक्युप्रेशर ही उपचार पद्धती आहे जपान या देशातील. होमिओपॅथीची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर होमिओपॅथीची सुरुवात झालेली आहे जर्मनीमध्ये. युनानी ही उपचार पद्धती कोणत्या देशातील आहे? तर युनानी ही उपचार पद्धती ग्रीक या देशातील आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धती कोणत्या देशातील आहे? तर आयुर्वेदिक उपचार पद्धती ही आहे आपल्या भारतातील. सिद्ध ही उपचार पद्धती कुठली आहे? तर सिद्ध ही उपचार पद्धती तामिळनाडूमधील आहे. कोणत्या रोगाला हॅन्सनचा रोग म्हणतात? तर कुष्ठरोगाला हॅन्सनचा रोग म्हटलं जातं. कुष्ठरोगावर उपचार म्हणून कोणती उपचार पद्धती वापरतात? तर कुष्ठरोगावर उपचार म्हणून MDT म्हणजेच मल्टी ड्रग्स थेरपी वापरतात. उंदरांमुळे कोणता रोग होतो? तर उंदरांमुळे प्लेग हा रोग होत असतो. प्लेगच्या उपचारासाठी कोणती लस देतात? तर प्लेगच्या उपचारासाठी हाफकिनची लस दिली जाते. कावीळ हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर कावीळ हा रोग यकृताशी संबंधित आहे. हिपॅटायटिस B या आजाराचा प्रसार कशाच्या माध्यमातून होतो? तर हिपॅटायटिस Bचा प्रसार होतो असुरक्षित लैंगिक संबंधातून. हिपॅटायटिस A या आजाराचा प्रसार कशातून होतो? तर हिपॅटायटिस Aचा प्रसार होतो दूषित अन्न व पाण्याच्या माध्यमातून. डोळे व त्वचा पिवळी दिसतात हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे? तर हे आहे कावीळ या आजाराचे लक्षण. कुत्रा चावल्यामुळे कोणता आजार होतो? तर कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा आजार होतो. रेबीजची लस कोणी शोधून काढली? तर लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाने रेबीजची लस शोधून काढली आहे. कॉप्लिक स्पॉट हे लक्षण कोणत्या आजाराचे आहे? तर कॉप्लिक स्पॉट हे लक्षण आहे गोवर या आजाराचे. कोणत्या घटकामुळे तरुणपणात मुलांमध्ये बदल घडून येतो? तर टेस्टोस्टेरॉन या घटकामुळे तरुणपणामध्ये मुलांमध्ये बदल घडून येतो.
कोणत्या घटकामुळे तरुणपणात मुलींमध्ये बदल घडून येतो? तर इस्ट्रोजन या घटकामुळे तरुणपणामध्ये मुलींमध्ये बदल घडून येतो. मासिक पाळी किती दिवसांची असू शकते? तर मासिक पाळी असते 3 ते 5 दिवसांची. मुलींमध्ये मासिक पाळीला कधी सुरुवात होते? तर मुलींमध्ये मासिक पाळीला सुरुवात होते वयाच्या 10 ते 14व्या वर्षी. एका स्त्रीच्या आयुष्यात साधारणतः किती मासिक पाळ्या होऊ शकतात? तर एका स्त्रीच्या आयुष्यात साधारणतः 400 मासिक पाळ्या होऊ शकतात. स्त्रियांमध्ये मासिक पाळी येणे कधी बंद होते? तर वयाच्या 45 ते 50व्या वर्षी स्त्रियांमध्ये मासिक पाळी येणे बंद होते. यालाच मोनोपॉज असं सुद्धा म्हटलं जातं. भारताला कोणत्या वर्षी पोलिओमुक्त घोषित करण्यात आले? तर भारताला 2014मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओमुक्त घोषित केले आहे. पोलिओची तोंडावाटी देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली? तर अल्बर्ट सेबिन याने पोलिओची तोंडावाटी देण्यात येणारी लस शोधून काढली आहे. पोलिओची इंजेक्शने देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली आहे? तर जोनास साल्क याने पोलिओची इंजेक्शने देण्यात येणारी लस शोधून काढली आहे. जागतिक पोलिओ दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक पोलिओ दिन 24 ऑक्टोबरला साजरा केला जातो. भारतात पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? तर भारतात पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम 1995 पासून सुरू करण्यात आला. भारतात पोलिओचा शेवटचा रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? तर भारतात पोलिओचा शेवटचा रुग्ण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आढळला होता. एड्स या रोगाचा प्रसार कोणत्या विषाणूमुळे होतो? तर एड्स या रोगाचा प्रसार होतो HIV या विषाणूमुळे. HIVचे पूर्ण रूप काय आहे? तर HIVचे पूर्ण रूप आहे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. एड्सचे पूर्ण रूप काय आहे? तर एड्सचे पूर्ण रूप आहे ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. भारतात एड्सचा पहिला रुग्ण कोणत्या साली आढळला? तर भारतात एड्सचा पहिला रुग्ण 1986 या साली आढळला होता. एड्ससाठी टोल फ्री क्रमांक कोणता आहे? तर तो आहे 1097. जागतिक एड्स दिन कधी असतो? तर तो असतो 1 डिसेंबरला. एड्सच्या रुग्णाच्या निदानासाठी कोणती चाचणी करतात? तर इलिसा व EIA या चाचण्या एड्सच्या रुग्णाच्या निदानासाठी केल्या जातात. लैंगिकरित्या पारशीत होणाऱ्या रोगांना काय म्हणतात? तर त्यांना STD म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज किंवा व्हेनेरियल डिसीज असं म्हटलं जातं. देवीची लस कोणी शोधून काढली? तर एडवर्ड जेन्नर याने देवीची लस शोधून काढली होती. MMR ही लस कोणत्या आजारावर देतात? तर MMR ही लस गोवर, रुबेला व गालफुगी या 3 आजारावर देतात. MMR ही सुद्धा त्रिगुणी लस आहे. टॅमीफ्लू ही लस कोणत्या आजारावर देतात? तर टॅमीफ्लू ही लस स्वाईन फ्लू या आजारावर देतात. कोणत्या विषाणूमुळे स्वाईन फ्लू हा आजार होतो? तर H1N1 या विषाणूमुळे स्वाईन फ्लू हा आजार होत असतो. झिका विषाणूचा प्रसार कोणत्या डासामार्फत होतो? तर झिका विषाणूचा प्रसार होतो एडिस इजिप्टी या डासामार्फत. मलेरिया हा आजार कोणत्या आदिजीवामुळे होतो? तर मलेरिया हा आजार होतो प्लाझ्मोडियम वायवॅक्स या आदिजीवामुळे. मलेरियाचा प्रसार कशाच्या मार्फत होतो? तर मलेरियाचा प्रसार होतो ॲनाफिलस डासाच्या मादीच्या मार्फत. हिवतापावर उपचारासाठी कोणते औषध वापरतात? तर हिवतापावर उपचारासाठी प्रायमॅक्विन व क्लोरोक्विन हे औषध वापरतात. हिवतापाच्या नियंत्रणासाठी पाण्यात कोणते मासे पाळले जातात? तर हिवतापाच्या नियंत्रणासाठी पाण्यामध्ये गप्पी मासे पाळले जातात. भारतात ॲनाफिलस डासाच्या सुमारे किती प्रजाती आढळतात? तर भारतामध्ये ॲनाफिलस डासाच्या सुमारे 58 प्रजाती आढळतात. तर या सर्व 58 प्रजातीमुळे भारतामध्ये मलेरियाचा प्रसार होत नाही. फक्त यापैकी काही मोजक्याच प्रजातीमुळे मलेरियाचा प्रसार होत असतो. ग्रामीण भागात मलेरियाचा प्रसार कशाच्या मार्फत होतो? तर ग्रामीण भागात मलेरियाचा प्रसार ॲनाफिलस क्युलेसिफेसिस या डासामार्फत होत असतो. शहरी भागात मलेरियाचा प्रसार कशाच्या मार्फत होतो? तर शहरी भागामध्ये ॲनाफिलस स्टिफेन्सी या डासामार्फत मलेरियाचा प्रसार होत असतो. अळीनाशक फवारणीमध्ये कोणत्या औषधांचा वापर करतात? तर अळीनाशक फवारणीमध्ये टेमिफॉस व BTI या औषधांचा वापर केला जातो. स्लीपिंग सिकनेस हा आजार याचा प्रसार कशामार्फत होतो? तर याचा प्रसार होतो सेसे नावाच्या माशीमार्फत.
काला आजाराचा प्रसार कशाच्या माध्यमातून होतो? तर काला आजाराचा प्रसार होतो सँडफ्लाय किंवा वाळू माशीच्या माध्यमातून. हत्तीपाय हा आजार, या आजाराचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो? तर हत्तीपाय याचा प्रसार होतो क्युलेक्स डासामुळे. लठ्ठपणा मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? तर लठ्ठपणा मोजण्यासाठी BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स किंवा देहवस्तुमान निर्देशांक याचा वापर केला जातो. BMI कसा मोजतात? तर BMI मोजला जातो वजन किलोमध्ये भागिले उंची मीटरमध्ये. ब्रोका निर्देशांकाचा वापर कशासाठी केला जातो? तर ब्रोका निर्देशांकाचा वापर वजन किंवा लठ्ठपणा मोजण्यासाठी केला जातो. ब्रोका निर्देशांक कसा काढला जातो? तर बघा, उंची सेंटीमीटरमध्ये -100. मधुमेह हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर मधुमेह हा आजार स्वादुपिंड या अवयवाशी संबंधित आहे. शरीरातील साखरेचे प्रमाण कशामुळे नियंत्रित ठेवले जाते? तर शरीरातील साखरेचे प्रमाण इन्सुलिनमुळे नियंत्रित ठेवले जाते. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होत असतो. रक्तात उपाशापोटी इतकी साखर असल्यास त्या व्यक्तीला मधुमेह हा आजार आहे असे म्हटले जाते. तर रक्तात उपाशापोटी 120 mm/dl पेक्षा जास्त साखर जर असेल तर त्या व्यक्तीला मधुमेह आहे असे म्हटले जाते. रक्तात जेवणानंतर इतकी साखर असल्यास त्या व्यक्तीला मधुमेह आहे असे म्हटले जाते. तर रक्तात जेवणानंतर 180 mm/dl पेक्षा जास्त साखर असल्यास त्या व्यक्तीला मधुमेह आहे असे म्हटले जाते. मूत्राचा पिवळा रंग हा कशामुळे असतो? तर मूत्राचा पिवळा रंग हा युरोक्रोम या घटकामुळे असतो. साधारण रक्तदाब किती असतो? तर साधारण रक्तदाब असतो 120/80 mmHg. कशाच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये कुपोषण हा आजार होतो? तर प्रथिनांच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये कुपोषण हा आजार होत असतो. सुकटी व सुजवटी हे कशाचे प्रकार आहे? तर सुकटी व सुजवटी हे कुपोषणाचे प्रकार आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी कोणत्या औषधांचा वापर केला जातो? तर कर्करोगाच्या उपचारासाठी ॲस्पिरिन या औषधाचा वापर केला जातो. निकट दृष्टिता म्हणजे काय? तर दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही या आजाराला निकट दृष्टिता म्हटले जाते. दूरदृष्टिता म्हणजे काय? तर जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही या आजाराला दूरदृष्टिता म्हटले जाते. निकट दृष्टिता हा आजार दूर करण्यासाठी कोणता चष्मा वापरतात? तर अंतर्वक्र भिंगाचा चष्मा किंवा कॉन्केव्ह लेन्स वापरून निकट दृष्टिता हा आजार दूर केला जातो. दूरदृष्टिता हा आजार दूर करण्यासाठी कोणता चष्मा वापरतात? तर बहिर्वक्र भिंगाचा चष्मा किंवा कॉन्व्हेक्स लेन्स वापरून दूरदृष्टिता हा आजार दूर केला जातो. डोळ्यामध्ये दुधासारखा पातळ थर जमा होतो, याला कोणता आजार म्हणतात? तर याला म्हणतात मोतीबिंदू. नेत्रपटलातील द्रवाचा दाब वाढला असता कोणता आजार होतो? तर नेत्रपटलातील द्रवाचा दाब वाढला असता काचबिंदू हा आजार होत असतो. वृद्ध दृष्टिता हा आजार दूर करण्यासाठी कोणता चष्मा वापरतात? तर वृद्ध दृष्टिता हा आजार दूर करण्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरला जातो. रंगांधळेपणा हा आजार फक्त यांनाच होतो? तर रंगांधळेपणा हा आजार फक्त पुरुषांनाच होत असतो. रंगांधळ्या व्यक्तीला कोणत्या दोन रंगातील फरक ओळखू येत नाही? तर रंगांधळ्या व्यक्तीला लाल व हिरवा या दोन रंगातील फरक ओळखू येत नाही. हा रोग अनुवांशिक रोग आहे. तर रंगांधळेपणा हा रोग जो आहे तो अनुवांशिक रोग आहे. रातआंधळेपणा हा आजार कशाच्या अभावामुळे होतो? तर रातआंधळेपणा हा जो आजार आहे हो अजीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो. स्त्रियांमध्ये दुधाची निर्मिती कशामुळे होते? तर स्त्रियांमध्ये दुधाची निर्मिती प्रोलॅक्टिन व ऑक्झोसिन या संप्रेरकामुळे होत असते. शरीराचे इंधन कशाला म्हणतात? तर कार्बोदके यांना शरीराचे इंधन म्हटले जाते. शरीराला सर्वाधिक ऊर्जा कशापासून मिळते? तर शरीराला सर्वाधिक ऊर्जा
कर्बोदकापासून मिळत असते. 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती ऊर्जा मिळते, तर 1 ग्रॅम कर्बोदकापासून 4 कॅलरी ऊर्जा मिळत असते. दुधात कोणती शर्करा असते, तर दुधामध्ये लॅक्टोज शर्करा असते. फळांत कोणती शर्करा असते, तर फळांमध्ये फ्रुक्टोज ही शर्करा असते. ऊसामध्ये कोणती शर्करा असते, तर ऊसामध्ये शुक्रोज ही शर्करा असते. 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते, तर 1 ग्रॅम प्रथिनांपासून 4 कॅलरी एवढी ऊर्जा मिळत असते. शरीराच्या बांधणीसाठी कशाची आवश्यकता असते, तर शरीराच्या बांधणीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते. माणसाच्या शरीरात किती प्रकारची अमिनो आम्ले असतात, तर माणसाच्या शरीरामध्ये 21 प्रकारची अमिनो आम्ले असतात. प्रथिनांच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये कोणता रोग होतो, तर प्रथिनांच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये कुपोषण हा रोग होत असतो. सोयाबीनमध्ये जास्त प्रमाणात असते प्रथिने. एक ग्रॅम मैद्यापासून किती ऊर्जा मिळते, तर 1 ग्रॅम मैद्यापासून 9 कॅलरी इतकी ऊर्जा मिळत असते. मैद्याच्या सेवनामुळे हा आजार होतो, तर मैद्याच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणा किंवा ओबेसिटी हा आजार होत असतो. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवले जाते, तर मैद्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवले जाते. आपल्या त्वचेखाली जे मेद असतात त्याच्यामुळे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवले जाते. जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला, तर जीवनसत्वाचा शोध फंक या शास्त्रज्ञाने लावला आहे. कोणती जीवनसत्वे पाण्यात विरघळतात, तर जीवनसत्व ब आणि क ही जी जीवनसत्वे ही पाण्यात विरघळतात. कोणती जीवनसत्वे मेदात विरघळतात, तर जीवनसत्व अ, ड, ई आणि के ही जी जीवनसत्वे ही मेदात विरघळतात. जीवनसत्व अ चे रासायनिक नाव काय आहे, तर रेटिनॉल हे जीवनसत्व अ चे रासायनिक नाव आहे. जीवनसत्व अ च्या अभावामुळे कोणता रोग होतो, तर रातआंधळेपणा हा आजार जीवनसत्व अ च्या अभावामुळे होत असतो. अजीवनसत्वाचा मुख्य स्रोत कोणता आहे, तर गाजर हा अजीवनसत्वाचा मुख्य स्रोत आहे. डोळे शुष्क पडणे हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो, तर हा आजार होतो जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे. जीवनसत्व क चे रासायनिक नाव काय आहे, तर ॲस्कॉर्बिक आम्ल हे जीवनसत्व क चे रासायनिक नाव आहे. कोणत्या जीवनसत्वाला वार्धक्यविरोधी जीवनसत्व म्हणतात, तर जीवनसत्व क ला वार्धक्यविरोधी जीवनसत्व म्हणतात, कारण की याच्यामुळे आपल्या त्वचेला चकाकी येते. स्कर्वी हा आजार कशाच्या अभावाने होतो, तर स्कर्वी हा आजार होतो जीवनसत्व क च्या अभावामुळे. जीवनसत्व क चे मुख्य स्रोत काय आहे, तर बघा लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा हे जीवनसत्व क चे मुख्य स्रोत आहे. कॅल्शिफेरॉल हे कशाचे रासायनिक नाव आहे, तर कॅल्शिफेरॉल हे जीवनसत्व ड चे रासायनिक नाव आहे. ड जीवनसत्वाच्या अभावाने लहान मुलांना कोणता आजार होतो, तर ड जीवनसत्वाच्या अभावाने लहान मुलांना मूर्धूज हा आजार होत असतो. ड जीवनसत्वाच्या अभावाने प्रौढ माणसांमध्ये कोणता आजार होतो, तर ड जीवनसत्वाच्या अभावाने प्रौढ माणसांमध्ये अस्थिमृदुता हा आजार होत असतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यास आपल्या शरीरात कोणते जीवनसत्व तयार होते, तर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसल्याने आपल्या शरीरामध्ये ड जीवनसत्व तयार होत असते. आपल्या शरीरातील कशाचे रूपांतर जीवनसत्व ड मध्ये होते, तर आपल्या शरीरामधील जे त्वचेखाली स्टेरॉइड हा घटक असतो त्याच्यावर सूर्यकिरणे पडल्यानंतर त्याचे रूपांतर ड जीवनसत्वामध्ये होत असते. जीवनसत्व ई चे रासायनिक नाव काय आहे, तर जीवनसत्व ई चे रासायनिक नाव आहे टोकोफेरॉल. कोणते जीवनसत्व अँटीऑक्सिडंट म्हणून ओळखले जाते, तर जीवनसत्व ई हे जे आहे हे अँटीऑक्सिडंट म्हणून ओळखले जाते. कोणते जीवनसत्व केसांच्या वाढीसाठी आवश्यक असते, तर जीवनसत्व ई हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असते. जीवनसत्व ईचा मुख्य स्रोत काय आहे, तर वनस्पती तेल हे जीवनसत्व ईचा मुख्य स्रोत आहे. जीवनसत्व के चे रासायनिक नाव काय आहे, तर जीवनसत्व के चे रासायनिक नाव आहे फायलोक्विनोन. जीवनसत्व के च्या अभावाचा काय परिणाम होतो, तर जखमेतील रक्त गोठण्यास अधिक वेळ लागतो. थायमिन हे कशाचे रासायनिक नाव आहे, तर थायमिन हे रासायनिक नाव आहे जीवनसत्व B1 चे.
जीवनसत्व B1च्या अभावाने कोणता आजार होतो? तर जीवनसत्व B1च्या अभावाने बेरी हा आजार होत असतो. जीवनसत्व B2चे रासायनिक नाव काय आहे? तर जीवनसत्व B2चे रासायनिक नाव आहे रायबोफ्लेविन. नायसिन हे कशाचे रासायनिक नाव आहे? तर नायसिन हे रासायनिक नाव आहे जीवनसत्व B3चे. जीवनसत्व B3च्या अभावाने कोणता आजार होतो? तर जीवनसत्व B3च्या अभावाने पेलाग्रा हा आजार होत असतो. जीवनसत्व B5चे रासायनिक नाव काय आहे? तर जीवनसत्व B5चे रासायनिक नाव आहे पेंटाथेनिक आम्ल. जीवनसत्व B6चे रासायनिक नाव काय आहे? तर जीवनसत्व B6चे रासायनिक नाव आहे पायरिडॉक्झिन. जीवनसत्व B7चे रासायनिक नाव काय आहे? तर जीवनसत्व B7चे रासायनिक नाव आहे बायोटीन. फॉलिक आम्ल हे कशाचे रासायनिक नाव आहे? तर फॉलिक आम्ल हे रासायनिक नाव आहे जीवनसत्व B9चे. जीवनसत्व B9च्या अभावाने कोणता आजार होतो? तर जीवनसत्व B9च्या अभावाने रक्तक्षय किंवा ॲनिमिया किंवा पांडुरोग हा आजार होत असतो. जीवनसत्व B12चे रासायनिक नाव काय आहे? तर जीवनसत्व B12चे रासायनिक नाव आहे सायनोकोबॅलामिन. कोणत्या जीवनसत्वामध्ये कोबाल्ट असते? तर जीवनसत्व B12मध्ये कोबाल्ट असते. जीवनसत्व B12चे मुख्य स्रोत काय आहे? तर बघा, मांस, यकृत, दूध, अंडी हे जीवनसत्व B12चे मुख्य स्रोत आहेत. माणसाच्या शरीरामध्ये किती प्रकारची खनिजे असतात? तर माणसाच्या शरीरामध्ये 24 प्रकारची खनिजे असतात. हाडांच्या विकासासाठी कशाची आवश्यकता असते? तर हाडांच्या विकासासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. आपल्या शरीरातील किती टक्के कॅल्शियम हाडांत असते? तर आपल्या शरीरातील एकूण कॅल्शियम पैकी 90% कॅल्शियम हे हाडांमध्ये असते. लोह शरीरात कुठे असते? तर लोह शरीरामध्ये रक्तामध्ये असते. लोहाच्या अभावाने कोणता रोग होतो? तर लोहाच्या अभावाने रक्तक्षय हा रोग होत असतो. फ्लोरीनच्या अभावाने कोणता आजार होतो? तर फ्लोरीनच्या अभावाने दंतक्षय हा आजार होत असतो. दातांना कशामुळे चकाकी येते? तर दातांना एनॅमलमुळे चकाकी येत असते. दातांची झीज कशामुळे घडून येते? तर दातांची झीज फ्लोरीनच्या अभावामुळे घडून येते. पाण्याला किती कॅलरी मूल्य असते? तर पाण्याला 0 कॅलरी मूल्य असते. आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण किती असते? तर आपल्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण असते 65%. माणसाने रोज किती लिटर पाणी पिणे आवश्यक आहे? तर माणसाने रोज 5 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पायरिया हा कशाचा रोग आहे? तर पायरिया हा दाढेचा रोग आहे. यामध्ये दाढेमध्ये पस होतो. मुतखडा हा कशाच्या संचयाने होतो? तर मुतखडा हा आजार कॅल्शियम ऑक्झलेटच्या संचयाने होत असतो. पित्ताशय खडा हा आजार कशाच्या संचयामुळे होतो? तर पित्ताशय खडा हा आजार कोलेस्ट्रॉलच्या संचयामुळे होत असतो. शरीराला सूज कोणत्या रसायनामुळे येते? तर शरीराला सूज हिस्टामाइन या रसायनामुळे येत असते. पारा या धातूमुळे कोणता रोग होतो? तर पारा या धातूमुळे मिनामाटा नावाचा रोग होत असतो. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग याने पेनिसिलिनचा शोध लावला आहे. न्यूमोनिया या आजाराचे लक्षण काय आहे? तर फुफ्फुसांना सूज व वेदना होणे. सर्पदंशावरील औषध कुठे तयार केले जाते? तर सर्पदंशावरील औषध हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई येथे तयार केले जाते. भेसळयुक्त अर्जुमन ऑइल किंवा मोहरीचे तेल सेवन केल्याने कोणता आजार होतो? तर भेसळयुक्त अर्जुमन ऑइल सेवन केल्याने ड्रॉप्सी नावाचा आजार होतो. सिरोसिस हा कशाचा रोग आहे? तर सिरोसिस हा यकृताचा रोग आहे. जे लोक खूप जास्त प्रमाणात दारूचं सेवन करतात त्यांना लिव्हर सिरोसिस हा आजार होत असतो. पेशंटला गुंगीत देण्यासाठी कशाचा वापर करतात? तर पेशंटला गुंगीत देण्यासाठी
डायइथिल इथरचा वापर केला जातो. कृत्रिम गर्भधारणेसाठी कशाचा वापर करतात, तर त्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी किंवा सरोगेट मदर. टेस्ट ट्यूब बेबी हे काय आहे, तर बघा पुरुषाचा शुक्राणू आणि स्त्रीचा बीजांड यांना लॅबोरेटरीमध्ये फर्टाईल करून त्यानंतर दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयामध्ये याला सोडलं जातं व तिथे तो गर्भ वाढवला जातो. त्याला टेस्ट ट्यूब बेबी असं म्हटलं जातं. टेस्ट ट्यूब बेबी या पद्धतीला काय म्हणतात, तर टेस्ट ट्यूब बेबी या पद्धतीला वेट्रो फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी कोण आहे, तर भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी आहे दुर्गा अग्रवाल किंवा कानुप्रिया अग्रवाल. दुर्गाचे दुसरे नाव कानुप्रिया आहे, त्यामुळे एक्झाममध्ये जे पण ऑप्शन येईल दोनपैकी ते टिक करायचं. जीवशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात, तर ॲरिस्टॉटल याला जीवशास्त्राचा जनक म्हटलं जातं. आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक किंवा ॲलोपॅथीचा जनक कोणाला म्हणतात, तर हिप्पोक्रेटस याला आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक म्हटलं जातं. भारतीय आरोग्यशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात, तर महर्षी सुश्रुत यांना भारतीय आरोग्यशास्त्राचा जनक म्हटलं जातं. तसेच त्यांना भारतीय शस्त्रक्रियेचा जनकसुद्धा म्हटलं जातं. यांनी प्राचीन काळी अनेक शस्त्रक्रियासुद्धा केल्या होत्या. आयुर्वेदाचा जनक कोणाला म्हणतात, तर महर्षी चरक यांना आयुर्वेदाचा जनक म्हटलं जातं. स्त्रियांशी संबंधित रोगांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, तर स्त्रियांशी संबंधित रोगाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला गायनेकोलॉजी असं म्हटलं जातं. त्वचेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात डर्मॅटोलॉजी. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात ओस्टिओलॉजी. दातांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, त्याला म्हणतात ओडोंटोलॉजी. रोगविकारांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, त्याला म्हणतात पॅथॉलॉजी. म्हणून आपण रक्त व लघवीची चाचणी पॅथॉलॉजी लॅबमध्ये करत असतो. लहान मुलांच्या आजारांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, त्याला म्हणतात पेडियाट्रिक्स. पोलिओ हा विषाणू कशावर परिणाम करतो, तर पोलिओ हा विषाणू मज्जातंतूवर परिणाम करत असतो. कोणत्या जीवनसत्वाला सूर्यकिरण जीवनसत्व म्हणतात, तर जीवनसत्व ड ला सूर्यकिरण जीवनसत्व असं सुद्धा म्हटलं जातं. गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेने होतो, तर गलगंड हा आजार आयोडीनच्या कमतरतेने होत असतो. गलगंड या आजारात कशाची निर्मिती होत नाही, तर गलगंड या आजारामध्ये थायरॉक्सिनची निर्मिती होत नाही. शरीरातील सर्वात व्यस्त अवयव कोणता आहे, तर शरीरातील सर्वात व्यस्त अवयव आहे हृदय. प्रोटीन कशापासून बनतात, तर प्रोटीन बनत असते अमिनो आम्लापासून. बाळाची लिंग निश्चिती कधी होते, तर बाळाची लिंग निश्चिती गर्भधारणेच्या वेळीच होत असते. रक्तभिसरणचा ब्लड सर्क्युलेशनचा शोध कोणी लावला, तर तो लावला आहे विल्यम हार्वे याने. माणसामध्ये कोणत्या प्रकारची रक्तभिसरण संस्था असते, तर माणसामध्ये बंद रक्तभिसरण संस्था असते. ज्या रक्तवाहिन्या हृदयाकडून शरीराकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात त्यांना काय म्हणतात, तर त्यांना धमनी असं म्हटलं जातं. ज्या रक्तवाहिन्या शरीराकडून हृदयाकडे अशुद्ध रक्ताचा पुरवठा करतात त्यांना काय म्हणतात, तर त्यांना शिरा असं म्हटलं जातं. माणसाच्या शरीरामध्ये किती लांबीच्या रक्तवाहिन्या असतात, तर माणसाच्या शरीरामध्ये 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. रक्ताला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो, तर रक्ताला लाल रंग हिमोग्लोबिनमुळे प्राप्त होतो. रक्तामध्ये लोह असते त्यामुळे लोहामुळे सुद्धा लाल रंग प्राप्त होतो. त्यामुळे लोह हे सुद्धा ऑप्शन एक्झाममध्ये राहू शकतं. आरबीसीचा आयुष्यकाळ किती असतो, तर आरबीसीचा आयुष्यकाळ असतो 127 दिवस. आरबीसी या शरीरात कोठे तयार होतात, तर आरबीसी या शरीरामध्ये अस्थिमज्जेत तयार होत असतात. आरबीसी शरीरात कुठे जाऊन मरतात, तर आरबीसी शरीरामध्ये प्लीहामध्ये जाऊन मरतात. आरबीसीचा आकार कसा असतो, तर आरबीसीचा आकार असतो द्विअंतर्वक्र.
RBC म्हणजे काय, तर RBC म्हणजे रेड ब्लड सेल किंवा लाल रक्तपेशी, आणि WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल किंवा पांढऱ्या रक्तपेशी. तर WBCचा आयुष्यमान काळ किती असतो, तर WBCचा आयुष्यकाळ असतो 3 ते 5 दिवस. WBC शरीरात कुठे तयार होतात, तर WBC शरीरामध्ये अस्थिमज्जेत तयार होत असतात. शरीरातील WBCची संख्या प्रमाणाबाहेर वाढणे याला काय म्हणतात, तर शरीरातील WBCची संख्या जेव्हा प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा त्याला रक्ताचा कर्करोग किंवा ल्युकेमिया असं म्हटलं जातं. कोणत्या घटकामुळे शरीरातील रक्त गोठत नाही, तर हिपॅरिन या घटकामुळे शरीरात रक्त गोठत नाही. कोणत्या घटकामुळे एखाद्या अवयवाला सूज येते, तर हिस्टामाइन या घटकामुळे एखाद्या अवयवाला सूज येते. हिपॅरिन व हिस्टामाइन हे रसायन कोण तयार करते, तर शरीरातील मांसपेशी या हिपॅरिन व हिस्टामाइन हे रसायन तयार करत असते. रक्तपट्टिका शरीरात कुठे तयार होतात, तर रक्तपट्टिका शरीरामध्ये अस्थिमज्जेत तयार होतात. डेंग्यू मलेरिया या आजारात शरीरातील काय कमी होते, तर डेंग्यू मलेरिया या आजारामध्ये शरीरातील रक्तपट्टिका कमी होत असतात. रक्ताचा pH किती असतो, तर रक्ताचा pH असतो 7.5. माणसाच्या शरीरात साधारण किती रक्त असते, तर माणसाच्या शरीरामध्ये साधारणतः 5 लिटर रक्त असते. माणसाच्या शरीरात ऑक्सिजनचे वहन कशामार्फत होते, तर माणसाच्या शरीरात ऑक्सिजनचे वहन रक्तामार्फत होत असते. रक्तगटाचा शोध कोणी लावला, तर रक्तगटाचा शोध लावला आहे कार्ल लँडस्टीनरने. रक्तगटाचे किती प्रकार पडतात, तर रक्तगटाचे 4 प्रकार पडतात, A, B, AB आणि O. कोणत्या रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही म्हणतात, तर AB पॉझिटिव्ह या रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही असं म्हटलं जातं. कोणत्या रक्तगटाला सर्वयोग्य दाता म्हणतात, तर O निगेटिव्ह या रक्तगटाला सर्वयोग्य दाता असं म्हटलं जातं. कोणत्या रक्तगटाच्या जोडप्याच्या मुलाच्या जीवाला धोका असतो, तर RH पॉझिटिव्ह पुरुष व RH निगेटिव्ह महिला या मुलांच्या जोडप्याच्या मुलांच्या जीवाला धोका असतो. म्हणजे त्यांचा पहिला जो मुलगा असतो तो सामान्य होतो, पण जो दुसरा मुलगा असतो त्याच्या रक्ताच्या गाठी बनतात. त्यामुळं डॉक्टर त्या महिलेला गर्भवती असतानाच काही मेडिसिन देत असतात. जर आई व वडिलांपैकी एकाचा रक्तगट AB व दुसऱ्याचा O असेल, तर मुलाचा रक्तगट कोणता राहील, तर मुलाचा रक्तगट राहील A किंवा B. AB आणि O हे रक्तगट तयार होणार नाही. जर आई व वडील दोघांचाही रक्तगट O असेल, तर मुलाचा रक्तगट कोणता राहील, तर मुलाचा रक्तगट 100% O राहील. इतर कोणताही रक्तगट तयार होत नाही. जागतिक रक्तदान दिन कधी असतो, तर जागतिक रक्तदान दिन 14 जूनला असतो. रक्तदान करताना एका वेळी किती रक्त काढले जाते, तर रक्तदान करताना एका वेळी 300 मिली एवढे रक्त काढले जाते. 2 रक्तदानामध्ये किती अंतर ठेवले पाहिजे, तर 2 रक्तदानामध्ये 3 महिने एवढे अंतर ठेवले पाहिजे. माणसाच्या हृदयाचे वजन किती असते, तर माणसाच्या हृदयाचे वजन असते 300 ग्रॅम. माणसाचे हृदय किती कप्प्याचे असते, तर माणसाचे हृदय असते 4 कप्प्याचे. प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे एका मिनिटाला किती ठोके पडतात, तर प्रौढ व्यक्तीचे एका मिनिटाला 72 ठोके पडत असतात. रक्तदाब हा कोणत्या उपकरणाच्या सहाय्याने मोजतात, तर रक्तदाब हा स्फिग्मो मॅनोमीटर या उपकरणाच्या सहाय्याने मोजला जातो. मानवी हृदय एका मिनिटाला किती रक्त पंप करते, तर मानवी हृदय एका मिनिटाला 5 लिटर रक्त पंप करत असते. हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी कशाचा वापर करतात, तर त्यासाठी ECG म्हणजेच इलेक्ट्रोकार्डिओग्राफचा वापर केला जातो. शरीरातील RBC व WBC यांचे प्रमाण गुणोत्तर किती असते, तर ते असते 600:1. जन्मताच हृदयात दोष असणाऱ्या बालकांना काय म्हणतात, तर त्यांना म्हटले जाते ब्ल्यू बेबी. माणूस दररोज सरासरी किती हवेचे श्वसन करतो, तर माणूस दररोज सरासरी 15 ते 20 किलो हवेचे श्वसन करत असतो. युरिया हा पदार्थ शरीरात कुठे तयार होतो, तर युरिया हा पदार्थ शरीरामध्ये यकृतामध्ये तयार होतो.
शरीरात रक्ताचे गाळण कुठे केले जाते? तर शरीरात रक्ताचे गाळण वृक्कामध्ये केले जाते. लघुदारी रक्त बाहेर पडणे या आजाराला काय म्हणतात? तर याला म्हणतात हिमॅच्युरिया. वृक्क निकामी झाल्यास रक्ताच्या शुद्धीकरणासाठी काय केले जाते? तर त्यासाठी वॅक्सिलेशन किंवा डायलिसिस केले जाते. आपले वृक्क किंवा किडनी जर निकामी झाली तर त्यासाठी डायलिसिस केले जाते. मूत्रपिंडातून एका मिनिटाला किती रक्त गाळले जाते? तर 1 लिटर. वृक्कातून सामान्यतः कशाचे गाळण होत नाही? तर साखरेचे. आणि ज्या व्यक्तीच्या वृक्कातून साखरेचे गाळण व्हायला लागते त्या व्यक्तीला मधुमेह किंवा डायबिटीज हा आजार झालेला असतो. बाल मृत्यूदर म्हणजे काय? तर 1000 जन्मलेल्या बालकांमागे मृत्यू झालेल्या बालकांची संख्या. माता मृत्यूदर म्हणजे काय? तर 1,00,000 जन्मलेल्या बालकांमागे मृत्यू पावलेल्या मातांची संख्या. मानवाचे शास्त्रीय नाव काय आहे? तर मानवाचे शास्त्रीय नाव आहे होमो सेपियन. तर मित्रांनो, आपल्याला आणखी बरेच प्रश्न पाहायचे आहे, पण त्याआधी मला तुम्हाला काही माहिती सांगायची आहे. मी आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी या व्यतिरिक्त आणखी 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. तर ते दोन्ही व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. मी तुम्हाला ते व्हिडिओ इथे दाखवून देतो. तर बघा, हे 2 ते व्हिडिओ आहे. यामध्ये रोग व विकार या व्हिडिओमध्ये मी रोगांबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. कोणत्या कारणामुळे रोग होतात, त्यांचा प्रसार कशाच्या माध्यमातून होतो, औषधे कुठली त्यावर दिली जातात, लसी कोणते दिल्या जातात, तर याबद्दल संपूर्ण माहिती मी रोग व विकार या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि दुसरा जो व्हिडिओ आहे तो आहे पोषण किंवा न्यूट्रिशनचा. तर यामध्ये मी आपल्या शरीराला आवश्यक असणारे जे काही पोषणद्रव्य आहे याबद्दल संपूर्ण माहिती इथे सांगितलेली आहे. म्हणजे त्यांचे स्रोत कोणते आहे, त्यांच्या अभावामुळे शरीराला कोणते आजार होतात त्याबद्दल संपूर्ण माहिती मी पोषण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. वळूया पुढच्या प्रश्नांकडे. माणसाला संपूर्ण आयुष्यात किती दात येतात? तर माणसाला संपूर्ण आयुष्यामध्ये 52 दात येत असतात. माणसाला दुधाचे दात किती येतात? तर माणसाला दुधाचे दात 20 येत असतात. दुधाचे दात पडल्यानंतर माणसाला कायमस्वरूपी 32 दात येतात. असे हे 32 आणि 20 मिळून संपूर्ण आयुष्यामध्ये 52 दात येत असतात. जिभेवर गोड चव कुठे जाणवते? तर जिभेवर गोड चव जिभेच्या टोकावर जाणवत असते. जिभेवर कडू चव कुठे जाणवते? तर जिभेवर कडू चव जिभेच्या आतील भागामध्ये जाणवत असते. जिभेवर आंबट व खारट चव कुठे जाणवते? तर जिभेवर आंबट व खारट चव जिभेच्या दोन्ही बाजूला जाणवत असते. लहान आतड्याची लांबी किती असते? तर लहान आतड्याची लांबी असते 5 मीटर. मोठ्या आतड्याची लांबी किती असते? तर मोठ्या आतड्याची लांबी असते 1.5 मीटर. आता बघा, मोठ्या आतड्याची लांबी 1.5 मीटर आणि लहान आतड्याची लांबी 5 मीटर कशी काय? तर बघा, जे मोठे आतडे असतात त्यांची जी रुंदी असते ती रुंदी जास्त असते म्हणून त्याला मोठे आतडे म्हटले जाते. तर लहान आतड्याची जी रुंदी असते ती कमी असते म्हणून त्याला लहान आतडे म्हटले जाते. पण लांबी जी आहे ती लहान आतड्याची जास्ती असते आणि मोठ्या आतड्याची लांबी आहे जी कमी असते. पुढला प्रश्न बघूया. हायड्रोक्लोरिक आम्ल कुठे तयार होते? तर हायड्रोक्लोरिक आम्ल जठरामध्ये तयार होत असते. मानवी जठरात साधारणतः दिवसाला किती HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होते? तर मानवी जठरामध्ये साधारणतः दिवसाला 1.5 ते 2 लिटर HCl तयार होत असते. जठरातून कोणते विकर स्त्रावत असते? तर जठरातून पेप्सिन, म्युकस व HCl हे विकर स्त्रावत असते. स्वादुपिंडातून कोणते विकर स्त्रावते? तर स्वादुपिंडातून अमायलेज, ट्रिप्सिन व लायपेज हे 3 विकर स्त्रावत असते. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती असते? तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असते यकृत. शरीरात पित्तरस कुठे तयार होतो? तर शरीरामध्ये पित्तरस यकृतामध्ये तयार होतो. शरीरामध्ये पित्तरस कुठे साठवला जातो? तर शरीरामध्ये पित्तरस पित्ताशयामध्ये साठवला जातो. बघा, पित्तरस कोण तयार करतं? तर यकृत पित्तरस तयार करतं आणि साठवला कुठे जातो? तर तो पित्ताशयामध्ये साठवला जातो. शरीराने न वापरलेले ग्लुकोज कुठे साठवले जाते? तर शरीराने न वापरलेले ग्लुकोज यकृतामध्ये ग्लायकोजनच्या रूपामध्ये साठवले जाते. शरीरातील हानिकारक पदार्थाचा नाश कुठे केला जातो? तर शरीरातील हानिकारक पदार्थाचा नाश यकृतामध्ये केला जातो.
शरीराचा तपासणी नाका कशाला म्हणतात, तर शरीराचा तपासणी नाका यकृताला म्हटलं जातं. बघा, यकृत हे शरीरातील हानिकारक पदार्थाचा नाश करतं म्हणून त्याला शरीराचा तपासणी नाका म्हटलं जातं. अपेंडिक्सचा अवयव शरीरात कुठे असतो, तर अपेंडिक्सचा अवयव शरीरामध्ये मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला असतो आणि जेव्हा या अपेंडिक्सला सूज येते किंवा यामध्ये पाणी तयार होते तेव्हा पोटाचा अपेंडिक्सचा आजार होत असतो. यामध्ये शस्त्रक्रिया करून अपेंडिक्सचा अवयव काढून टाकला जातो. माणूस पालेभाज्यातील कशाचे पचन करू शकत नाही, तर माणूस पालेभाज्यातील सेल्युलोजचे पचन करू शकत नाही, कारण की यासाठी लागणारे सेल्युलोज नावाचे विकर जे आहे ते आपल्यामध्ये नसते, ते प्राण्यांमध्ये असते. मुलांमध्ये किशोरावस्था कधी येते, तर मुलांमध्ये किशोरावस्था वयाच्या 14व्या ते 16व्या वर्षादरम्यान येत असते. मुलींमध्ये किशोरावस्था कधी येते, तर मुलींमध्ये किशोरावस्था वयाच्या 10व्या ते 14व्या वर्षादरम्यान येत असते. स्त्री गरोदर असल्यास तिच्या मूत्रामध्ये काय असते, तर स्त्री गरोदर असल्यास तिच्या मूत्रामध्ये HCG हा घटक असतो. स्त्रीचा गर्भधारणा कालावधी किती असतो, तर तो असतो 280 दिवस किंवा 9 महिने 9 दिवस. भारत सरकारने गर्भपात कायदा कधी संमत केला आहे, तर भारत सरकारने गर्भपात कायदा 1971ला संमत केला आहे. भारतात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा कधी संमत करण्यात आला, तर हा करण्यात आलेला आहे 1994ला. या कायद्यानुसार स्त्री भ्रूण हत्येला प्रतिबंध करण्यात आलेला आहे. साधारणतः किती कालावधीपर्यंत गर्भपात करता येतो, तर 20 आठवड्यापर्यंत गर्भपात करता येतो. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये किती कालावधीपर्यंत गर्भपात करता येतो, तर काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी परमिशन दिली जाते. आपल्या मेंदूच्या कोणत्या भागामुळे आपल्याला विचार करण्याची क्षमता प्राप्त होते, तर अग्रमस्तिष्क, मोठा मेंदू किंवा फोरब्रेन या भागामुळे आपल्याला विचार करण्याची क्षमता प्राप्त होते. आपल्या शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते, तर आपल्या शरीराचा तोल सांभाळण्याचे काम करते पश्च मस्तिष्क, छोटा मेंदू किंवा हँड ब्रेन. आपल्या शरीरातील अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे काम कोण करते, तर ते करते मध्य मस्तिष्क किंवा मिड ब्रेन. अनैच्छिक क्रिया म्हणजे कोणत्या क्रिया, तर बघा, हृदयाचे कार्य किंवा किडनीचे कार्य हे जे आहे हे अनैच्छिक कार्य म्हणजे यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही, तर अशा कार्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करते, तर ते मध्य मस्तिष्क करत असते. माणसाच्या मेंदूचे सरासरी वजन किती असते, तर माणसाच्या मेंदूचे सरासरी वजन असते 1300 ते 1400 ग्रॅम. कोणत्या ग्रंथींना मास्टर ग्रंथी म्हणतात, तर पीयूषिका ग्रंथींना मास्टर ग्रंथी म्हटलं जातं. कोणत्या ग्रंथी शरीरातील इतर ग्रंथींवर नियंत्रण ठेवते, तर पीयूषिका ग्रंथी या शरीरातील इतर ग्रंथींवर नियंत्रण ठेवत असते. स्त्रीच्या प्रसूतीसाठी कोणते संप्रेरक मदत करते, तर ऑक्सिटोसिन हे संप्रेरक स्त्रीच्या प्रसूतीसाठी मदत करत असते. शरीरातील सोडियमचे प्रमाण कशाद्वारे नियंत्रित केले जाते, तर अधिवृक्क ग्रंथी यांद्वारे शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रित केले जाते. अधिवृक्क ग्रंथी शरीरात कुठे असतात, तर या दोन्ही वृक्कावर किंवा दोन्ही किडण्यांवर या ग्रंथी वसलेल्या असतात. पिनियल ग्रंथी शरीरात कुठे असते, तर पिनियल ग्रंथी शरीरामध्ये मेंदूमध्ये असते. प्लीहा शरीरात कुठे असते, तर पोटाच्या डाव्या बाजूला जठराला समांतर असते. कशाला बायोलॉजिकल फिल्टर म्हणतात, तर प्लीहाला बायोलॉजिकल फिल्टर म्हटलं जाते. कोणती ग्रंथी ही अंतःस्रावी व बाह्यस्रावी या दोन्ही ग्रंथीचे काम करते, तर स्वादुपिंड ही जी ग्रंथी आहे ही अंतःस्रावी व बाह्यस्रावी या दोन्ही ग्रंथीचे काम करत असते. सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला, तर ल्युएनहॉक याने सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती, तर चेतापेशी ही जी आहे ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे. कशाला पेशींची ऊर्जा केंद्रे म्हणतात, तर तंतुकणिका यांना पेशींची ऊर्जा केंद्रे म्हटलं जातं. मानवी शरीरात किती स्नायू असतात, तर मानवी शरीरामध्ये 400 स्नायू असतात. द्विनाम पद्धती कोणी शोधून काढली, तर बघा, प्राण्यांना किंवा वनस्पतींना नाव देणारी जी द्विनाम पद्धती आहे ही कार्ल लिनियस याने शोधून काढली.
लहान मुलांमध्ये किती हाडे असतात? तर लहान मुलांमध्ये 300 हाडे असतात. प्रौढ व्यक्तींमध्ये किती हाडे असतात? तर प्रौढ व्यक्तींमध्ये 206 हाडे असतात. आता बघा, लहान मुलांमध्ये 300 हाडे आणि प्रौढ व्यक्तीमध्ये 206 हाडे कसे काय? म्हणजे बाकीची हाडे कुठे गेली मग? तर बघा, मुलगा लहान असताना त्याच्या शरीरामध्ये अनेक लहान लहान हाडे असतात आणि जसा जसा त्याचा विकास होतो, त्याची वाढ होत जाते, तसे तसे त्यामधील अनेक हाडे हे एकमेकांना जोडली जातात. त्यामुळे मोठा होता होता त्यामधील हाडांची संख्या ही कमी होत जाते. पुढला प्रश्न बघूया. माणसाच्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? तर फिमर हे हाड जे आहे हे माणसाच्या शरीरातील सर्वात मोठे हाड असते आणि हे कुठे असते? तर हे मांडीमध्ये असते. माणसाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? तर बघा, स्टेप्स हे जे हाड आहे हे माणसाच्या शरीरातील सर्वात लहान हाड असते आणि हे कुठे असते? तर हे कानामध्ये असते. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही फायदा होतो आहे, तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुढला प्रश्न बघूया. दोन हाडे एकमेकांना जोडलेले असतात त्या भागाला काय म्हणतात? तर त्याला सांधा असं म्हटलं जातं. गुडघ्याच्या सांध्यामध्ये कोणता द्रव पदार्थ असतो? तर गुडघ्याच्या सांध्यामध्ये सायनोव्हियल द्रव हा पदार्थ असतो. गुडघ्याच्या सांध्यातील द्रव संपला असता कोणता आजार होतो? तर गुडघ्याच्या सांध्यातील द्रव संपला असता ऑस्टिओआर्थरायटिस हा आजार होत असतो. पाठीच्या मणक्याचे हाड वाकणे हा कोणता आजार आहे? तर पाठीच्या मणक्याचे हाड वाकणे या आजाराला म्हणतात स्पॉन्डिलायटिस. MRIचा उपयोग कशासाठी करतात? तर शरीराच्या आतील अवयवांची प्रतिमा तयार करण्यासाठी MRIचा उपयोग केला जातो. CT स्कॅनचा उपयोग कशासाठी करतात? तर मेंदूच्या तपासणीसाठी CT स्कॅनचा उपयोग केला जातो. ECGचा उपयोग कशासाठी करतात? तर हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी ECGचा उपयोग केला जातो. EEGचा उपयोग कशासाठी करतात? तर मेंदूच्या विद्युत आवेगाचा आलेख काढण्यासाठी EEGचा उपयोग केला जातो. एंडोस्कोपीचा उपयोग कशासाठी करतात? तर अन्ननलिकेच्या तपासणीसाठी एंडोस्कोपीचा उपयोग केला जातो. एक्सरेचा उपयोग कशासाठी करतात? तर हाडांमधील क्रॅक शोधण्यासाठी एक्सरेचा उपयोग केला जातो. सोनोग्राफीचा उपयोग कशासाठी करतात? तर शरीराच्या आतील अवयवांची प्रतिमा मिळवण्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. कोणता आजार हा X गुणसूत्रांमुळे होतो? तर रंगआंधळेपणा हा आजार X गुणसूत्रांमुळे होत असतो. पिवळा ताप हा कशामुळे होतो? तर पिवळा ताप हा अर्बो विषाणूमुळे होत असतो. चिकनगुनिया हा आजार कशामुळे होतो? तर चिकनगुनिया हा आजार अल्फा विषाणूमुळे होत असतो. निफा विषाणूचा प्रसार कशाच्या माध्यमातून होतो? तर डुक्कर व वटवाघूळ यांच्या माध्यमातून निफा विषाणूचा प्रसार होत असतो. पेशींची ऊर्जा निर्मिती केंद्रे कशाला म्हणतात? तर तंतुकणिका यांना पेशीची ऊर्जा निर्मिती केंद्रे म्हटलं जातं. पेशींच्या आत्मघाती पिशव्या कशाला म्हणतात? तर लयकारिका यांना पेशींच्या आत्मघाती पिशव्या म्हटलं जातं. शरीरातील हाडे कशापासून बनतात? तर कॅल्शियम फॉस्फेट व कॅल्शियम कार्बोनेट या घटकापासून शरीरातील हाडे बनलेली असतात. मुलाचा जन्म कोणत्या गुणसूत्रांमुळे होतो? तर मुलाचा जन्म XY या गुणसूत्रामुळे होत असतो. म्हणजे स्त्रियांमधील X गुणसूत्र व पुरुषांमधील Y गुणसूत्र एकत्र येऊन मुलांचा जन्म होत असतो. मुलींचा जन्म कोणत्या गुणसूत्रांमुळे होतो? तर मुलींचा जन्म XY या गुणसूत्रांमुळे होत असतो. म्हणजे स्त्रियांमधील X आणि पुरुषांमध्ये सुद्धा X गुणसूत्र एकत्र येऊन मुलींचा जन्म होत असतो. तसं म्हणजेच मुलांचा जे जन्म होणं किंवा मुलींचा जन्म होणं हे कोणावर डिपेंड करतं? ते पुरुषांवर डिपेंड करतं. कारण की मुलांचा जन्म होण्यासाठी आवश्यक असणारं Y गुणसूत्र जे आहे हे फक्त पुरुषांमध्येच असतं. अन्नाचे पचन कुठे होते? तर अन्नाचे पचन होते लहान आतड्यामध्ये. ल्युकेमिया हा आजार कशाशी संबंधित आहे? तर ल्युकेमिया हा आजार रक्ताशी संबंधित आहे. मानवात किती गुणसूत्रे असतात? तर मानवामध्ये 46 गुणसूत्रे असतात. माणसात किती गुणसूत्रांच्या जोड्या असतात? तर माणसात 23 गुणसूत्राच्या जोड्या असतात. बघा, गुणसूत्राच्या जोड्या किती असतात? तर 23 आणि संख्या किती असते? तर ते असते 46. सतत श्रम करत राहिल्यास थकवा जाणवतो, कारण आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक ॲसिड
किंवा लॅक्टिक आम्ल तयार होते. सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला? तर तो लावला आहे ल्युएन हॉकेने. पेनिसिलिन हे प्रतिजैवक कशापासून बनवतात? तर पेनिसिलिन हे प्रतिजैवक कवकापासून बनवले जाते. कृत्रिमरित्या वीर्य कशा साठवले जाते? तर कृत्रिमरित्या वीर्य नायट्रोजनमध्ये साठवले जाते. जे बघा ते स्पर्म बँक असतात तिथे जे वीर्य खराब होऊ नये म्हणून ते नायट्रोजनमध्ये साठवले जाते. कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे स्नायूंना पेटके येतात? तर सोडियम या खनिजाच्या अभावामुळे स्नायूंना पेटके येतात. भारतात पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केले? तर भारतात पहिले हृदय प्रत्यारोपण डॉक्टर पी वेणुगोपाल यांनी केले होते. नेत्रदानामध्ये डोळ्याचा कोणता भाग दान करतात? तर नेत्रदानामध्ये डोळ्याचा पॅराप्लट हा भाग दान केला जातो. डोळ्यात घालावायच्या मलमात काय असते? तर डोळ्यात घालावायच्या मलमामध्ये झिंक सल्फेट असते. अतिरोग संशोधन केंद्र कुठे आहे? तर हे आहे वर्धेला. वृक्काचे कार्यात्मक एकक कोणते आहे? तर ते आहे नेफ्रॉन. शासकीय स्तरावर कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणारा जगातील पहिला देश कोणता? तर तो आहे भारत. भारतामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम केव्हा सुरू झाला? तर तो झाला होता 1952ला. कोरोना हा विषाणू कशावर परिणाम करतो? तर कोरोना हा विषाणू फुफ्फुसावर परिणाम करत असतो. संपूर्ण जगात कोरोनाचा प्रसार कुठून झाला? तर संपूर्ण जगात कोरोनाचा प्रसार चीनमधील वुहान या शहरातून झाला होता. कोरोनाच्या निदानासाठी कोणती चाचणी करतात? तर कोरोनाच्या निदानासाठी RRT-PCR ही चाचणी करतात. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण कुठे आढळला? तर भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता. महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कुठे आढळला? तर महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण पुणे येथे आढळला होता. भारतात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जनता कर्फ्यू कधी पाळण्यात आला? तर भारतामध्ये जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता 22 मार्चला. कोरोनाला प्रतिबंध करणारी कोविशिल्ड ही लस कोणी तयार केली आहे? तर कोविशिल्ड ही लस तयार केली आहे सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांनी. कोरोनाला प्रतिबंध करणारी कोवॅक्सिन ही लस कोणी तयार केली आहे? तर ही तयार केली आहे भारत बायोटेक हैदराबाद यांनी. स्पुटनिक व्ही ही लस कोणत्या देशाची आहे? तर स्पुटनिक व्ही ही लस आहे रशियाची. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण आहे? तर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहे राजेश टोपे. महाराष्ट्राची महिला व बालविकास मंत्री कोण आहे? तर महाराष्ट्राची महिला व बालविकास मंत्री आहे यशोमती ठाकूर. भारताचे आरोग्यमंत्री कोण आहे? तर भारताचे आरोग्यमंत्री आहे मनसुख मंडाविया. नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. त्यामध्ये जे माजी केंद्रीय आरोग्यमंत्री होते डॉक्टर हर्षवर्धन यांनी राजीनामा दिला आहे आणि त्यांच्या जागेवर मनसुख मंडाविया यांची आरोग्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताच्या महिला व बालविकास मंत्री कोण आहे? तर भारताच्या महिला व बालविकास मंत्री आहे स्मृती इराणी. गाव पातळीवर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत लोकांची आरोग्यविषयक पहिली संपर्क व्यक्ती कोण आहे? तर ती आहे आशा. आरोग्य उपकेंद्र हे ग्रामीण भागात किती लोकसंख्येसाठी चालू केली जातात? तर आरोग्य उपकेंद्र हे ग्रामीण भागात 5000 लोकसंख्येसाठी चालू केली जातात. आरोग्य उपकेंद्र हे आदिवासी डोंगराळ भागात किती लोकसंख्येसाठी चालू केली जातात? तर आरोग्य उपकेंद्र हे आदिवासी डोंगराळ भागासाठी 3000 लोकसंख्येसाठी स्थापन केली जातात. ग्रामीण भागात किती लोकसंख्येसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे म्हणजेच PHC प्रायमरी हेल्थ सेंटर स्थापन केले जातात? तर 30,000 लोकसंख्येसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापन केले जातात. ग्रामीण आदिवासी डोंगराळ भागात किती लोकसंख्येसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापन केले जातात? तर बघा आदिवासी डोंगराळ भागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे हे 20,000 लोकसंख्येसाठी स्थापन केले जातात. प्राथमिक आरोग्य केंद्रात किती खाटांची सोय असते? तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 6 खाटांची सोय असते. एका प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत किती उपकेंद्र येतात? तर एका प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 4 ते 5 उपकेंद्रे येत असतात.
महाराष्ट्रात सध्या किती प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत? तर महाराष्ट्रामध्ये सध्या 1816 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. महाराष्ट्रात सध्या किती आरोग्य उपकेंद्रे आहेत? तर महाराष्ट्रामध्ये सध्या 10,579 आरोग्य उपकेंद्रे आहेत. तालुक्याच्या ठिकाणी जी ग्रामीण रुग्णालये चालवली जातात त्यांना काय म्हणतात? तर त्यांना कुटीर रुग्णालय असं म्हटलं जातं. एका ग्रामीण रुग्णालयाअंतर्गत किती प्राथमिक आरोग्य केंद्र येतात? तर बघा, एका ग्रामीण रुग्णालयाअंतर्गत 5 प्राथमिक आरोग्य केंद्रे येत असतात. भारतात राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? तर भारतामध्ये राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम हा 1953 मध्ये सुरू करण्यात आला होता. भारतात राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? तर हा करण्यात आला होता 1958ला. बघा, 1953ला मलेरिया नियंत्रण कार्यक्रम चालू केला होता, तर 1958ला मलेरिया निर्मूलन कार्यक्रम चालू केला होता. मलेरिया नियंत्रणासाठी कशाची फवारणी केली जाते? तर मलेरिया नियंत्रणासाठी DDT या कीटकनाशकाची फवारणी केली जाते. मलेरियावर उपचारासाठी कोणते औषध दिले जाते? तर मलेरियावर उपचारासाठी क्लोरोक्विन हे औषध दिले जाते. भारतात मलेरियामुळे होणारे बहुसंख्य मृत्यू हे या मलेरिया रोगजंतूमुळे होतात. तर भारतात मलेरियाचे जे बहुसंख्य मृत्यू होतात ते P. फॉल्सिपेरस या रोगजंतूमुळे होतात. महिला व बाल आरोग्य कार्यक्रम RCHचा पहिला टप्पा कधी चालू करण्यात आला? तर तो चालू करण्यात आला होता 1997ला. महिला व बाल आरोग्य कार्यक्रमाचा दुसरा टप्पा कधी चालू करण्यात आला? तर तो चालू करण्यात आला होता 2005ला. RCH कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर माता व शिशु मृत्यूदर कमी करणे हा RCH कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्त्री जनन संस्थेशी संबंधित कर्करोगाचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? तर त्यासाठी पाम स्मिअर ही चाचणी केली जाते. राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात कधी झाली होती? तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाली होती 2005 साली. कोणत्या कार्यक्रमांतर्गत आशांची नियुक्ती केली जाते? तर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत आशांची नियुक्ती केली जाते. आशाचे पूर्ण रूप काय आहे? तर आशाचे पूर्ण रूप आहे ॲक्रिडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. किती लोकसंख्येमागे एक आशा वर्कर नियुक्ती केली जाते? तर 1000 लोकसंख्येमागे एक आशा वर्कर नियुक्त केली जाते. किती आशांमागे एक गटप्रवर्तक नियुक्ती केली जाते? तर 10 आशांमागे एक आशा गटप्रवर्तक नियुक्त केली जाते. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रत्येक उपकेंद्रावर किमान किती आरोग्य सेविकांची नियुक्ती केली जाते? तर प्रत्येक आरोग्य उपकेंद्रावर किमान 2 आरोग्य सेविकांची नियुक्ती केली जाते. प्रत्येक गरोदर महिलेला प्रसूतीपूर्व किमान किती चाचण्या केल्या पाहिजे? तर प्रत्येक गरोदर महिलेला प्रसूतीपूर्व किमान 4 तपासण्या केल्या पाहिजे. प्रत्येक गरोदर महिलेला प्रसूतीपूर्व काय दिले जाते? तर बघा, प्रत्येक गरोदर महिलेला प्रसूतीपूर्व लोहाच्या 100 गोळ्या व धनुर्वाताची 2 इंजेक्शने दिली जातात. जननी सुरक्षा योजना कधी सुरू करण्यात आली? तर जननी सुरक्षा योजना ही 2005 साली सुरू करण्यात आली होती. जननी सुरक्षा योजना म्हणजे JSY या योजनेचा उद्देश काय होता? तर संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवणे व माता मृत्यूदर व अर्भक मृत्यूदर कमी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते. JSY योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरोदर मातेला किती रक्कम मदत म्हणून दिली जाते? तर JYS योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरोदर मातेला 700 रुपये रक्कम मदत म्हणून दिली जाते. जेव्हा JSY योजनेअंतर्गत शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील गरोदर मातेला किती रक्कम दिली जाते? तर बघा, शस्त्रक्रियेद्वारे जर प्रसूती झाली तर गरोदर मातेला 1500 रुपये रक्कम दिली जाते. जिल्हा आरोग्य देखरेख व नियोजन समितीचा अध्यक्ष कोण असतो? तर त्याचा प्रमुख असतो जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO. पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर झाले? तर पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण 1983ला जाहीर झाले होते. दुसरे राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर झाले? तर ते जाहीर झाले होते 2002 साली. तिसरे राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर झाले? तर ते जाहीर झाले होते 2017 साली. हे सध्याचे चालू राष्ट्रीय आरोग्य धोरण आहे.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कधीपर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष ठेवण्यात आले आहे, तर ते ठेवण्यात आले आहे 2025पर्यंत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कधी चालू करण्यात आले, तर ते चालू करण्यात आले होते 2005 साली. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कधी चालू करण्यात आले, तर ते चालू करण्यात आले होते 2013 साली. प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम कधी चालू करण्यात आला, तर तो चालू करण्यात आला होता 1997 साली. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कधी चालू करण्यात आले, तर हे चालू करण्यात आले आहे 2016 साली. राष्ट्रीय आयुष मिशन कधी चालू करण्यात आले, तर ते चालू करण्यात आले होते 2014 साली. आयुषचे पूर्ण रूप काय आहे, तर आयुषचे पूर्ण रूप आहे आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध व होमिओपॅथी. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना कधी चालू करण्यात आली, तर ही चालू करण्यात आली होती 2003 साली. अमृत औषधालय हे कशासाठी चालू करण्यात आले होते, तर बघा हे चालू करण्यात आले होते कॅन्सर व हृदयरोगावर स्वस्त औषधे उपलब्ध करून देण्यासाठी. राजीव गांधी जीवनदायी योजना कधी चालू करण्यात आली, तर ही चालू करण्यात आली होती 2013 साली. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कधी चालू करण्यात आली, तर ही चालू करण्यात आली होती 2017ला. बघा जे राजीव गांधी जीवनदायी योजना होती त्याच योजनेमध्ये काही सुधारणा करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना चालू करण्यात आली होती. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया करण्यासाठी किती मदत दिली जाते, तर बघा या अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यासाठी 1.5 लाखापर्यंतची मदत दिली जाते. मलेरिया काचपट्टीवर रक्ताचा थेंब किती अंशात पसरवतात, तर मलेरिया काचपट्टीवर रक्ताचा थेंब 45°C पसरवला जातो. बाळाचे पहिले लसीकरण कशाला म्हणतात, तर बाळाचे पहिले लसीकरण जे आईचे पहिले दूध असते त्यालाच बाळाचे पहिले लसीकरण म्हटले जाते किंवा त्यालाच कोलोस्ट्रम असं सुद्धा म्हटले जाते. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ कुठे आहे, तर राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आहे दिल्लीला. राष्ट्रीय योग विद्यापीठ कुठे आहे, तर ते आहे दिल्लीला. राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था कुठे आहे, तर ते आहे कोलकाता. राष्ट्रीय क्षयरोग संस्था कुठे आहे, तर ते आहे बंगळुरूला. लोकसंख्या अध्ययन संस्था कुठे आहे, तर ते आहे देवनार, मुंबई येथे. राष्ट्रीय पोषण पाहणी संस्था कुठे आहे, तर ते आहे हैदराबादला. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कुठे आहे, तर ते आहे पुणेला. हाफकिन संशोधन संस्था कुठे आहे, तर ते आहे मुंबईला. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था कुठे आहे, तर ते आहे पुणेला. राज्य विज्ञान संस्था कुठे आहे, तर ते आहे पुणेला. राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कुठे आहे, तर ते आहे पुणेला. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे, तर ते आहे नाशिकला. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था म्हणजेच नारी ही संस्था कुठे आहे, तर ही आहे भोसरी, पुणे येथे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था म्हणजेच नाको ही संस्था कुठे आहे, ही आहे दिल्लीला. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था म्हणजेच MSACS हे कुठे आहे, तर हे आहे वडाळा, मुंबई येथे. आयोडीन कमतरता व न्यूनता कार्यक्रम कधीपासून सुरू करण्यात आला, तर हा सुरू करण्यात आला होता 1992 पासून. राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम कधीपासून सुरू करण्यात आला, तर हा सुरू करण्यात आला होता 1962 पासून. गलगंड या आजारात गळ्यातील कोणत्या ग्रंथीची वाढ होते, तर गलगंड या आजारामध्ये गळ्यामधील थायरॉइड या ग्रंथीची वाढ होत असते. एका कष्ट करणाऱ्या प्रौढ व्यक्तीला दिवसाला किती ऊर्जा आवश्यक असते, तर एका कष्ट करणाऱ्या प्रौढ व्यक्तीला दिवसाला 3000 ते 3200 इतकी कॅलरी ऊर्जा आवश्यक असते. धमनी काठिण्यता हा आजार शरीरात कशाचे प्रमाण वाढल्याने होतो, तर धमनी काठिण्यता हा आजार शरीरामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यामुळे होत असतो. अन्न भेसळ कायदा कधीचा आहे, तर अन्न भेसळ कायदा हा आहे 1954 सालचा. अन्न सुरक्षा कायदा हा कधीचा आहे, तर हा आहे 2006 सालचा. सुधारित अन्न सुरक्षा कायदा कधीचा आहे, तर हा आहे 2013 सालचा. एड्स निर्मूलन कार्यक्रम कधीपासून सुरू करण्यात आला, तर हा सुरू करण्यात आला होता 1992 पासून. जागतिक एड्स दिन कधी असतो, तर तो असतो 1 डिसेंबरला. मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे, तर मिशन इंद्रधनुष्य लसीकरणाशी संबंधित आहे.
वैश्विक लसीकरण कार्यक्रम किंवा सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम भारत सरकारने कधी चालू केला, तर हा चालू केला होता 1985 साली. राष्ट्रीय प्रजनन व बाल संगोपन कार्यक्रम भारत सरकारने कधी चालू केला, तर तो केला होता 1957ला. राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम कधीपासून राबवण्यात येत आहे, तर हा राबवण्यात येत आहे 1953 पासून. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम कधीपासून राबवण्यात येत आहे, तर हा राबवण्यात येत आहे 2004 पासून. हिवताप विरोधी महिना कोणता असतो, तर हिवताप विरोधी महिना असतो 1 जून. बघा, कारण की जून महिन्यामध्येच पाऊस पडतो, त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर हिवतापाचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे जून महिन्यामध्ये शासकीय स्तरावर हिवताप विरोधी मोहीम राबवली जाते जून महिन्यामध्ये. महाराष्ट्रातील किती जिल्हे हत्तीरोगाने प्रभावित आहेत, तर महाराष्ट्रातील 17 जिल्हे आहेत ते हत्तीरोगाने प्रभावित आहेत. राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम कधीपासून चालू करण्यात आला, तर हा चालू करण्यात आला 1957 पासून. हत्तीरोग रुग्णांसाठी कोणते रुग्णालय सुरू करण्यात आली आहे, तर त्यासाठी मॉर्बिडिटी क्लिनिक चालू करण्यात आली आहे. राज्यात विशेष हत्तीरोग रुग्ण शोध मोहीम कधी राबवण्यात येते, तर ती राबवण्यात येते 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्या कालावधीमध्ये. हत्तीरोग विरोधी कोणत्या गोळ्यांचा वाटप केला जातो, तर हत्तीरोग विरोधी DEC या गोळ्यांचा वाटप केला जातो. चंडीपुरा मेंदूज्वर हा आजार कशामुळे होतो, तर चंडीपुरा मेंदूज्वर हा आजार सँडफ्लाय या माशीमुळे होत असतो. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या आजारांचा समावेश होतो, तर यामध्ये हिवताप, हत्तीपाय, डेंग्यू ताप, जॅपॅनिज एन्सिफिलायटिस म्हणजे चेई ताप, त्यानंतर चिकनगुनिया, चंडीपुरा ताप व प्लेग इत्यादी आजारांचा समावेश होतो. केंद्रीय अन्न प्रयोगशाळा भारतात कुठे आहे, तर बघा 4 ठिकाणी आहे: कोलकाता, गाझियाबाद, म्हैसूर व पुणे. आरोग्यसेवकाने घेतलेला पाण्याचा नमुना किती तासाच्या आत तपासणीसाठी पाठवावा, तर आरोग्यसेवकाने घेतलेला पाण्याचा नमुना हा 24 तासाच्या आत तपासणीसाठी पाठवावा. हत्तीरोगाचा नमुना कधी घेतला जातो, तर हत्तीरोगाचा नमुना रात्री घेतला जातो. डॉक्टर दिन कधी असतो, तर तो असतो 1 जुलैला. मातृदिन कधी असतो, तर तो असतो 10 जुलैला. लोकसंख्या दिन कधी असतो, तर तो असतो 11 जुलैला. जागतिक महिला दिन कधी असतो, तर तो असतो 8 मार्चला. जागतिक आरोग्य दिन कधी असतो, तर जागतिक आरोग्य दिन असतो 7 एप्रिलला. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी असतो, तर तो असतो 28 फेब्रुवारीला. जागतिक पर्यावरण दिन कधी असतो, तर 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन असतो. जागतिक परिचारिका दिन कधी असतो, तर तो असतो 12 मेला. दृष्टिदान दिन कधी असतो, तर तो असतो 10 जूनला. अंधत्व दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो, तर अंधत्व दिन हा डॉक्टर रामचंद्र भालचंद्र यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. जागतिक रक्तदान दिन कधी असतो, तर 14 जूनला जागतिक रक्तदान दिन असतो. जागतिक रेड क्रॉस दिन कधी असतो, तर जागतिक रेड क्रॉस दिन असतो 8 मेला. रेड क्रॉस म्हणजे काय, तर बघा जे डॉक्टरांचं ते अधिकचं चिन्ह असतं लाल कलरचं, त्यासंबंधी हा रेड क्रॉस दिन साजरा केला जातो. जागतिक योग दिन कधी असतो, तर तो असतो 21 जूनला. जागतिक लसीकरण दिन कधी असतो, तर तो असतो 10 नोव्हेंबरला. जागतिक मलेरिया दिन कधी असतो, तर तो असतो 25 एप्रिलला. मानवी डोळ्यांचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती असते, तर ते असते 25 सेंटीमीटर. इन्सुलिनचा शोध कोणी लावला, तर तो लावला आहे फ्रेडरिक बेटिंग याने. क्षकिरणांचा शोध कोणी लावला, म्हणजे एक्सरेचा शोध कोणी लावला, तर तो लावला आहे विल्यम रॉन्टजन याने. किरणोत्साराचा शोध कोणी लावला, तर तो लावला आहे हेनरी बेरेकवेल यांनी. ऑक्सिजनचा शोध कोणी लावला आहे, तर तो लावला आहे प्रिस्टले याने. मलेरिया रोगजंतूचा शोध कोणी लावला, तर तो लावला आहे रोनाल्ड रॉस याने. सिंथेटिक जीनचा शोध कोणी लावला आहे, तर तो लावला आहे डॉक्टर हरगोविंद खुराना याने. हृदयरोगाचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात, तर त्यासाठी ॲस्पिरिन हे औषध वापरले जाते. मानवी शरीराचे साधारण तापमान किती असते, तर मानवी शरीराचे साधारण तापमान असते 37 डिग्री सेल्सिअस किंवा 98 डिग्री फॅरेनहाइट.
माणसाच्या शरीराला रंग कोणत्या घटकामुळे येतो? तर माणसाच्या शरीराला जो रंग येतो तो येतो मेलॅनिनमुळे. हृदयाची स्पंदने कोणत्या उपकरणाने मोजतात? तर हृदयाची स्पंदने स्टेथोस्कोप या उपकरणाने मोजतात. नुकतेच जन्मलेल्या बाळाचे वजन साधारणतः किती असते? तर ते असते 2.5 ते 3 किलो. बाळाचे वजन जन्माच्या वजनाच्या दुप्पट किती कालावधीत होते? तर ते होते 6 महिने या कालावधीत. बाळाच्या जन्मानंतर त्याला कोणती लस दिली जाते? तर बाळाच्या जन्मानंतर त्याला 3 लसी दिल्या जातात. एक आहे BCG, दुसरी पोलिओ आणि तिसरी हेपॅटायटिस B. तर BCG ही लस जी आहे ती क्षयरोगाच्या विरोधी दिली जाते. तर हेपॅटायटिस B ही जी लस आहे ही कावीळ रोगाच्या विरोधी दिली जाते. पोलिओच्या 2 डोसांमध्ये किती अंतर असावे? तर पोलिओच्या 2 डोसांमध्ये 6 आठवडे एवढे अंतर असावे. पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी पाण्यात काय टाकतात? तर पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकले जाते. पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीनचे प्रमाण किती असावे? तर ते असावे 20 ते 35%. माणसाला दैनंदिन किती दुधाची गरज असते? तर माणसाला दैनंदिन 220 ग्रॅम दुधाची गरज असते. हरित क्रांतीचे जनक कुणाला म्हणतात? तर हरित क्रांतीचे जनक म्हणतात नॉर्मन बोरलॉग यांना. भारतीय हरित क्रांतीचे जनक कुणाला म्हणतात? तर ते म्हणतात MS स्वामीनाथन यांना. धवल क्रांतीचे जनक कुणाला म्हणतात? तर ते म्हणतात प्रोफेसर वर्गीस कुरियन यांना. सलाईनमध्ये कोणता घटक असतो? तर सलाईनमध्ये असतो सोडियम क्लोराईड. कर्करोगाच्या उपचारासाठी कशाचा वापर करतात? तर कर्करोगाच्या उपचारासाठी कोबाल्ट 60 या पदार्थाचा वापर केला जातो. कंठग्रंथीच्या कर्करोगावर उपचारासाठी कशाचा वापर करतात? तर कंठग्रंथीच्या कर्करोगावर उपचारासाठी आयोडीन 131चा वापर केला जातो. अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर तो मांडला आहे मेंडेल या शास्त्रज्ञाने. उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? तर तो मांडला आहे चार्ल्स डार्विन याने. पर्यावरण संरक्षण कायदा कधी करण्यात आला? तर तो करण्यात आला होता 1986 साली. रोग व आजारांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात पॅथॉलॉजी. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात सायकोलॉजी. विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात व्हायरोलॉजी. जीवाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात बॅक्टेरिओलॉजी. स्त्रियांसंबंधित रोगांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात गायनेकोलॉजी. मानवी शरीराच्या आंतररचनेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात ह्युमन ॲनाटॉमी. त्वचेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात डर्माटोलॉजी. जंतूमुळे रोग होतात हे सर्वप्रथम कोणी सांगितले? तर हे सांगितले होते लुईस पाश्चर यांनी. मधुमेहाच्या रुग्णांना गोळीसाठी साखरेच्या जागी काय देतात? तर त्यांना गोळीसाठी सॅक्रिन हा पदार्थ दिला जातो. सॅक्रिन हा पदार्थ चवीला गोड असतो, पण त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. मानवी कानाची ऐकण्याची क्षमता किती असते? तर ती असते 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज. पचलेल्या अन्नातील पाणी कुठे शोषले जाते? तर पचलेल्या अन्नातील पाणी हे मोठ्या आतड्यामध्ये शोषले जाते. आणि जेव्हा मोठ्या आतड्याचा प्रादुर्भाव होतो तेव्हा अन्नातील पाणी हे शोषले जात नाही, त्यामुळे माणसाला अतिसार किंवा हगवण हा आजार होत असतो. पेनिसिलिन निर्मितीचा कारखाना कुठे आहे? तर तो आहे पिंपरी चिंचवड पुणे येथे. जलसंजीवनी हे कशाचे मिश्रण असते? तर ते असते साखर, मीठ व पाणी याचे. गजकर्ण हा आजार कशामुळे होतो? तर गजकर्ण हा आजार होतो कवक किंवा फंगसमुळे. लाळेत कोणता पाचक रस असतो? तर लाळेमध्ये टायलिन हा पाचक रस असतो. मध्यान्ह आहार योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात चालू करण्यात आली? तर ती चालू करण्यात आली होती मद्रास नगरपालिकेमार्फत, जे की आहे तामिळनाडूमध्ये. मध्यान्ह आहार योजना भारतात राष्ट्रीय स्तरावर कधी चालू करण्यात आली? तर ती चालू करण्यात आली होती 1995ला. दुधातील सूक्ष्मजीवाणू नष्ट करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतात? तर पाश्चरायझेशन.
माणसाच्या जिभेवर किती रुचिकलिका असतात? तर माणसाच्या जिभेवर 3000 रुचिकलिका असतात. भोपाळ वायू दुर्घटना कधी घडली होती? तर ही घडली होती 1984ला. भोपाळ वायू दुर्घटनेत कोणत्या वायूच्या गळतीमुळे अनेक लोकांचा जीव गेला होता? तर भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये मिथिल आयसोसायनाईड या विषारी वायूमुळे अनेक लोकांचा जीव गेला होता. तर अशा प्रकारे आपला 500+ अपेक्षित प्रश्नसंच संपलेला आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.